स्ट्रगल जे म्हणतो ना, जे लोकांना माझ्याकडे बघून वाटत नाही, असं वाटतं की अरे सिल्वर स्पून घेऊन आली आहे जन्माला, म्हणजे चांदीचा चमचा आली असेल, पण मी माझी पण स्ट्रगल केलेली आहे त्या बाबतीत. मला फार वाटतं आत्ताचे मराठी सिरियलचे प्रोड्युसर्स कलाकारांना ती व्हॅल्यू नाही देत. म्हणजे बाथरूम सारखी सोय सुद्धा नाही आहे. खरं सांगते मी, स्टुडिओज मध्ये सुरुवातच लोकांची हल्ली अशी होती, ते काय बजेट खूप कमी आहे, आमचं बजेट कमी पण आपण तर फुल देतो ना. मी नाही म्हणत ना मग मी ऍक्टिंग 10 पैसे कमी करते. वाह, काय मस्त मुद्दा सांगितला. ही लकी होते कारण माझ्याबरोबर माझी आई होती. 3-4 महिन्याने ऑडिशन्स देऊन पण काही होत नव्हतं, आणि अंधेरीला लोखंडवाल्याला भाडं वगैरे, तर आम्ही दोघी लिटरली विचार केला की सोन्याची चेन आहे ते विकायची का. पैसे मागवले तर कितीही आले असते, पण आपण स्वतः काहीतरी करायचं म्हणून आलोय ना घर सोडून इकडे. 8 लोकांची टीम चालते, मग वाय नॉट मदर. मला कळलं नाही. आणि अलकाताईंनी खूप छान प्रूव्ह केलंय की बहिणीला घेऊन त्यांनी किती छान करिअर केलं. तेजू, तू नाशिकची येवल्याची, शिक्षण झालं तुझं पुण्यात, करिअर केलंस तू मुंबईत, आणि याशिवाय तू मराठी हिंदी बरोबर साऊथ इंडियन सिनेमात सुद्धा कामं केलीस. पण अभिनेत्री म्हणून जेव्हा तू येते आहेस तेव्हा तुला काही बरे वाईट अनुभव आले असतील, तर ते त्याच्या काही गोष्टी मला जरा सांग ना, काही आठवणी असतील तर सांग. ऍक्च्युली या डायव्हर्सिटीमुळे जे काही वाईट अनुभव आले त्याच्यावर मात करू शकले फॉर शुअर. कारण येवल्याचा तो रांगडेपणा, नाशिकमध्ये एका प्रकारचं ते अध्यात्म जे माझ्यात आहे ते त्याच्यामुळे मला असं वाटतं. बाबा आर्मीत असल्यामुळे पुणे हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून ते चूज केलं, आणि मुंबई आपली कर्मभूमी. सो मुंबईत तर खूप फिरले मी. वयाच्या खूप लहानपणापासून खूप फिरवलं आईने, युरोप म्हणा US म्हणा. त्यामुळे सगळ्याचं जे काही कॉम्बिनेशन आहे ना, ते जे काही वाईट अनुभव आले असतील ना त्यावर मात करता आले मला. आता जे नवीन पिढी या क्षेत्रात यायचंय त्यांना, तर त्यांच्यासाठी तू काय सांगते? कसं आहे ना, मी लकी होते कारण माझ्याबरोबर माझी आई होती नेहमीच. कुठलाही असा क्षण नाहीये की तिने मला सोडलं. माझ्या इनिशियल डेज मध्ये, माझ्या सुरुवातीच्या काळात आई नेहमी बरोबर असायची. म्हणजे घरी माझा मामा तिला नेहमी चिडवायचा, तू तशी आई आहे का, बेबी को ज्यूस लाव, एक नाही मम्मी को भी लाव, दो ज्यूस लाव. पण आईने तसं म्हणजे तसं कधी न करता ती सतत माझ्या प्रोटेक्शन साठी नाही, पण एक असतं ना की शी वॉज, मी खूप लवकर मैत्रीण म्हणून खूप लवकर सुरुवात केली म्हणून. आणि इतके स्ट्रगलचे दिवस बघितले, कारण मी म्हटलं तसं बाबांनी सपोर्ट केला नव्हता पहिल्या वर्षात. तर आम्ही अंधेरीला राहत होतो, सो फ्लॅट भाड्याने घेत होतो. पण 3-4 महिने झाले ऑडिशन्स देते, आणि आई सलग, माझा भाऊ लहान तिकडे माझ्यापेक्षा लहान येतो, तर त्याची शाळा बाबा त्याला बघत होते. सो एक फॅमिली पण खूप वेगळी झालेली. तर आई माझ्या बरोबर सतत असल्यामुळे तो डिस्टन्स वाढला. आणि आमचे 3-4 महिन्याने फायनान्शियली ऑफकोर्स ना, आई किती, तिचं माहेर, आईचं माहेर खूपच संपन्न आहे. ती पॉलिटिशियन फॅमिलीतून येते, रेसलिंग फॅमिलीतून येते, आणि बाबा अकॅडमिक्स. पण ऑब्व्हियसली ना तिच्याकडे स्वतःकडे तसं काही नव्हतं. सो मला आठवतं, म्हणजे खूप हा ना किस्सा ऑनेस्टली असं कोणाला सांगितला नाही, पण 3-4 महिन्याने ऑडिशन्स देऊन पण काही होत नव्हतं, आणि अंधेरीला लोखंडवाल्याला भाडं वगैरे, तर आम्ही दोघी लिटरली विचार केला की ती सोन्याची चेन आहे ते विकायची का. पैसे मागवले तर कितीही आले असते, पण आपण स्वतः काहीतरी करायचं म्हणून आलोय ना घर सोडून इकडे, की बाबा काहीतरी करायचं. तर बाबांकडे परत प्रूव्ह करायचं होतं. सो आईने कधीच माझी साथ त्या बाबतीत सोडली नाही. किंवा आम्ही 2-3च्या वेळेस ठाण्याला शूटिंग असायची, मी कधी आयुष्यात ट्रेनमध्ये बसले ना, आई बसलेली आहे, म्हणजे पडेपर्यंत असं माहिती नसायचं. सो त्या ना खूप स्ट्रगल जे म्हणतो ना, जे लोकांना माझ्याकडे बघून वाटत नाही, असं वाटतं की अरे सिल्वर स्पून घेऊन आली आहे जन्माला, म्हणजे चांदीचा चमचा आली असेल, पण मी माझी पण स्ट्रगल केलेली आहे त्या बाबतीत. सो आईने खूप साथ दिला त्या बाबतीत, मी खूप नशीबवान आहे. पण आत्ताच्या पिढीत मी बघते हा कन्सेप्टच नाही की घरची कोणालाही आपण घेऊन बरोबर जाऊ शकतो. म्हणजे 18 वर्षाचे आपण झालो की खूप इंडिपेंडेंट झालो, ही कन्सेप्ट
आहे. आणि ऑब्व्हियसली वेस्ट मधून ही कन्सेप्ट आपल्याकडे आलेली, जी आधी नव्हती. म्हणजे आताही मला आई घरी आल्यावर झाडू मारायला लावते आणि 2 थोबाड इथे मारते जर चुकले तर. सो परवाच मी तिला काहीतरी बोलतो, हे बघ मी 18च्या वर आहे आता, काय ती म्हणाली असं काही नसतं, गप्प बस. तू अजूनही माझं ऐकायचं असतं. तर आमच्या घरी ती कन्सेप्ट होती. पण 18च्या वर ते म्हणते, म्हणजे माझी 50शी झाली होती तरी सुद्धा आई मला सांग, आई आता तू काय सांगते, मला मुलं सुनं सगळं आलं आणि तू आता मला सांगते, तू किती मोठी झालीस ना तरी ती बाहेर, माझ्यासमोर तू माझी मीनाच असणार, तुला ऐकावंच लागणार. मग तेच. आणि तुम्हालाही तुम्ही म्हणालात तसं, या क्षेत्रात यायच्या आधी तुम्ही कन्सल्ट केलं ना, म्हणजे बाबा म्हणाले जाऊ शकते, पण आईमुळे म्हणजे त्यांच्या विचारांना मान देऊन तुम्ही जर, पण तीच डिग्निटी आज तुम्ही जपली. सो इट इज बिकॉज ऑफ युअर मदर. तसंच आय एम लकी. पण हल्ली ते मी नाही बघत, मुलींमध्ये पण तो इंडिपेंडन्स आहे की आपण जाऊन काहीतरी करावं, विच इज गुड. पण मला वाटतं आपण मगाशी तुम्ही म्हणाला तुमच्या ज्या टीचरने तुम्हाला जे गुरु मंत्र किंवा कान मंत्र दिलं, ते खूप गरजेचं आहे आत्ताच्या मुलींना, की वाहवत खूप लवकर जातं. हल्लीची पिढी वाहवत खूप लवकर जाते. आत्ताच एक आय डोंट नो मेन्शन करायला पाहिजे की नाही, सुसाईड केस तनुषा शर्माची. मला माहिती नाही, मी जास्त बघितलं नाही काय रिझन होतं, पण वाहवत जातो आपण. मग डिप्रेशन येतं, कॉम्पिटिशन मध्ये गोष्टी आपल्याला सुचत नाही काय करायचं. आणि घरच्यांची साथ त्यावेळेस कधी असणं, आपल्याला ते बर्डन वाटतं, पण असणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे हल्लीच्या मुलींना मी म्हणेन, अगदी ठीक आहे आयांना किंवा वडिलांना भावांना घेऊन नका जाऊ, बहिणींना, पण घरच्यांबरोबर तुम्ही नेहमी सतत एक बॉन्डिंग हवंय. स्पेशली ह्या फील्डमध्ये जिथे वावत जायला काय, आज एक हिंदी पिक्चर दे दूंगा म्हणून डिग्निटी सोडायला लावणारे पण भरपूर आहेत. काही असे वाईट अनुभव आले का इंडस्ट्रीमध्ये? कास्टिंग काउचच्या बाबतीत नाही आले, कारण सतत आई बरोबर होती, तर कोणी त्याचं हिंमत नाही केली. पण त्याचं हे असं झालं की मला कामच नाही मिळालं ना. त्याच्यानेच कळतं की मला काम नाही मिळालं. की कितीतरी असे, मी नाव आता का नाही घेणार, की तेही लोक आता माझ्याबरोबर चांगल्या टर्म्सवर आहे, पण इव्हेंट्स असतात, डान्स इव्हेंट्स असतात. आणि फॉर एक्झाम्पल नागपूरला डान्स इव्हेंट आहे आणि आईचं असं होतं, पैसे आपण देऊ, तिकीट मी देईन, पण मी तुझ्या बरोबर आहे. नाही, तिला नाही घ्यायचं, मग अरे तिची आई बरोबर येते. सो तुम्ही म्हणाला तसं आपल्याला मैत्रीण बरोबर चालते, हेअर ड्रेसर चालते, आपली टीम 8 लोकांची टीम चालते, मग वाय नॉट मदर? मला कळलं नाही. आणि अलकाताईंनी खूप छान प्रूव्ह केलंय की बहिणीला घेऊन त्यांनी किती छान करिअर केलं. तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही आज डिग्निटीने एवढं बघताय. सो हल्ली ते मला कुठेतरी कमी. आणि हल्ली मला हा एक प्रकार खूप जाणवतो, सुपारी घेऊन जाणे. वेगवेगळ्या हे आमदार लोक ह्यांच्या घरी वाढदिवसाचे डान्स, मी आजवर मी लावण्या केल्या, जातात आणि डान्स करतायत, लावण्या करतायत, मी लावण्या केल्या, पण थोडस इंडस्ट्रीचं नाव खराब होतंय. एक्झॅक्टली, पैसे मिळवावेत, परंतु तो रोलच स्विच झाला ना मॅम. म्हणजे पूर्वी कसं असायचं, आयटम सॉन्ग म्हणलं की हेलनजी, ऍक्ट्रेस म्हटलं की मधुबालाजी देतं, मधुबालाजी. आणि आता काय झालंय, हेलनचंही काम एक हिरोईन करते, हिरोईनचंही काम एक, देर इज नो डिफरन्सिएशन. आणि मी म्हणत नाही तर डिफरन्सिएशन हवाय, आणि मग आपण एखादा आमदार किंवा तिथला जमीनदार किंवा कुठलं बडप्रस्त असतं, ते 2-2, 3-3 लाख रुपये देऊन आपल्या मराठी हिरोईनना किंवा अजून हिंदी असतील माहित नाही, त्यांना नृत्य करायला बोलवतात. येतात असे हे की वाढदिवस आहे, वाढदिवसाला नाचायला. मला घरून तर अलाउडही नव्हतं, यंग याच्यात कळायचं नाही की का नाही, आपण थोडंसं भांडतो, अरे काय ती नाचली ना बघ ना, मग तिच्या याच्यात एक लुई वितॉन बॅग घेऊन होते ना त्या कमाईमध्ये. पण घरून हे सांगितलं, ह्यासाठी कला नाहीये आपली, ते वेगळं, त्यांचं आपण एंटरटेनर आहोत. म्हणजे मी ऍज अन ऍक्टर उद्या बिकिनी घालेल इफ द स्क्रिप्ट डिमांड्स, एका वेश्येचा रोलही करीन इफ द स्क्रिप्ट डिमांड्स, पण माझी डिग्निटी सोडून किंवा त्याला कुठल्याही प्रकारचं चीपनेस आणून करणारच नाही. मग स्क्रिप्ट डिमांड म्हणजे काय, तर त्या डिरेक्टरला एस्थेटिकली माहितीये की तो रोल कसा करून घ्यायचा त्या ऍक्ट्रेस कडनं, मग ती फिमेल डिरेक्टर असो मेल डिरेक्टर असो. तर मला ते चालेल, पण मला तो रोल मिळवण्यासाठी त्याच्या मागच्या गोष्टी कधीच पटल्या नाही, कधीच करायच्याही नव्हत्या, कधी केल्याही नाही मी. यंगर डेज मध्ये घरच्यांचा सपोर्ट म्हणून आता आपल्याला कळतं ना या करायच्या नाही, याचं जे पेरलंय, जे गुडविल पेरलंय, लोक आज कुठल्याच माझ्या फोटोला काही अश्लील कमेंट नसते, नेहमी ताई, मॅम, दीदी असंच म्हणतात. तर हे कमवलंय मी, हे कमवलंय, मला हेच कमवायचं होतं, यात मी खुश आहे. हल्लीच्या मुलींना कुठेतरी, मुलीच नाही मुलं, सॅटिस्फॅक्शन
मिळालं म्हणजे कशात आहे ना आपल्याला, कशात तुम्ही म्हणाल तसं तुम्ही अल्पसंतुष्ट आहात की भाव नाही कुठल्या गोष्टीची, गोष्टी येतात आपल्या मागे. सो मला वाटतं ते घरून किंवा जसं शिकता येईल आपल्याला ते. नेम, फेम आणि मनी तिने हातात हात घालून येतं. एक कुठली जरी गोष्ट मिळाली तर आपोआप दुसऱ्या 2 गोष्टी येतात. हो 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 हो. आणि मला सतत शिकायला खूप आवडतं. म्हणजे मी आता पुढच्या वर्षी म्हणजे येत्या वर्षात मी ठरवलंय मला व्हायलिन खूप आवडतं, हा वाद्य म्हणजे खूप आवडतं. सो मी ते शिकणार. मला ह्या मागच्या वर्षात एवढे पुस्तकं वाचायला नाही मिळाले. तो ऍज अन ऍक्टर मी स्वतःला किती संपन्न करू शकते आणि मग आपोआपच संपत्ती येणारच. सो मी ते फॉलो करते. नवीन पिढीने ते फॉलो केलं तर चांगलीच गोष्ट. तुला असा कुठला तरी ड्रीम रोल आहे का की मला हा रोल मिळायला पाहिजे किंवा अशा प्रकारच्या भूमिका मला मिळायला हव्यात, असं काही वाटतंय का स्पेशल असं? सध्या ना मला खूप ऍक्शन, मे बी याच्यामुळे असेल खूप ऍक्शन रोल करावा असं वाटतं. मला असं वाटतं मी प्रेक्षकांना खूप प्रूव्ह केलंय की मी मारतोड मारामारी सगळं करू शकते. सो मला खूप असं मार्वल्स किंवा असं सायफाय मूवी मध्ये असं कुठला तरी ऍक्शन रोल करायला खूप आवडेल, असं एकदम मस्त. तर सध्या ती क्रेविंग आहे आणि आवडतं मला सायफाय मूवीज किंवा असं वेगळं. मला असं वाटतं की आता खूप गप्पा झाल्यात. तुला केक आणि चहा वगैरे क्रिसमस केक तुझ्यासाठी मागवलाय ते थँक्यू. तुम्ही पण आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो, तुला जे रोल हवे ते रोल मिळत आणि आयुष्यात तुला असं भरपूर सक्सेस मिळेल. आणि अमृता मॅम तुम्ही म्हणालात ना तसं एक गोष्ट माझा एक्सपिरियन्स जो आहे ना हिंदी, मराठी आणि तेलुगू किंवा कन्नड साऊथ मूवीज मध्ये डिफरन्स मेजर काय जाणवला माहिती, साऊथच्या मूवीज मध्ये मला डिसिप्लिन खूप आवडायचं. म्हणजे खरंच डिसिप्लिन आहे तिथे. म्हणजे कुठल्याही बजेटची फिल्म असो, मी केली ती काय खूप बिग बजेट नव्हती. तेलुगू चांगल्या बजेटची होती, कन्नड आहे खूप एक्सपेरिमेंटल होती. पण 7 वाजता रोलिंग म्हणजे रोलिंग, 1 वाजता ब्रेक म्हणजे ब्रेक, 2 वाजेपर्यंत ब्रेक सुरू, संध्याकाळी 6 ला पॅकअप, संडेला सुट्टी. आणि मी आणि आईने एवढी मजा केली ना, कारण नवीन नवीन बँगलोरला राहिलोय कन्नड फिल्मच्या निमित्ताने, 15 दिवस राहिलोय. हैदराबादला राहिलो, हैदराबादमध्ये तोंडपाठ आहे कारण 1-2 महिने मी राहिले हैदराबादला. सो ते फक्त प्रॉब्लेम काय असायचा, मला असं वाटतं जी आपुलकी आहे ना, म्हणजे मी का नाही पुढे साऊथच्या मूवीज करू शकले, कारण अर्थातच शिक्षणामुळे, पण जी आपुलकी असते ना की एक मला तर घरून एकटं तिकडे ठेवणं शक्य नव्हतं. सो आणि एक असतं ना कम्फर्ट नसल्यामुळे मग मी पुढे सिनेमे ते केले नाही. अर्थात आता करायला आवडेल. हिंदी मराठीमध्ये एवढा डिफरन्स नाही जाणवला, कारण चित्तोड की राणी नितीन दादांचीच होती, जे आपलं मराठी प्रोडक्शन, आणि ग्रँजर मध्ये जाणवला. म्हणजे मला फार वाटतं आत्ताचे मराठी सिरियलचे प्रोड्युसर्स कलाकारांना ती व्हॅल्यू नाही देत. म्हणजे बाथरूम सारखी सोय सुद्धा नाही आहे, खरं सांगते मी. स्टुडिओज मध्ये तर हायजीन म्हणा, आपला डे टू डे वावर असतो, फूड असतं, ते खूप कमी मला वाटलं. तर चित्तोड की राणी सोनीसाठी होतं, खूप ग्रँजर होता, बजेट खूप होतं, त्यामुळे मला तेव्हा नाही जाणवलं. पण आता मराठी सिरियल्स मध्ये थोडं जाणवतं की फॅक्टरी आहे ना, या काम करा जा, या काम करा जा, या काम करा जा, कमी बजेट आहे. सुरुवातच लोकांची हल्ली अशी होती, ते काय बजेट खूप कमी आहे आमचं, बजेट कमी पण आपण तर फुल देतो ना. मी नाही म्हणत ना मग मी ऍक्टिंग 10 पैसे कमी करते. वाह, काय मस्त मुद्दा सांगितला. म्हणजे तर तसं मला जाणवतं आहे हल्ली, कारण मी मराठी सिरियलच्या क्षेत्रात सुद्धा बघतेय स्वतःला. आणि ऍक्टर टू निर्माते, म्हणजे निर्मात्यांबरोबर मला काही खूप असा इश्यू झालेला नाहीये कधी. बाय द वे मला तुमच्यावर काम करायचंय, मला त्याच्यावर आठवलं. एवढी मोठी निर्माती आणि आपण कधी योग्य रोल आला की मी तुलाच बोलवणार. नाही म्हणजे नाही, तो अप्रिशिएट यू सो मच. तू हे जे म्हणालीस की हायजीन किंवा हे बघितलं जात नाही, अनेकदा काय होतं, माझ्या श्यामचाही चित्रपट येतोय, त्याचं शूटिंग सगळं झालं चिपळूण, दापोली, पन्हाळगड तिथे झालं. तर अशा ठिकाणी होतं, अशा गावात होतं की गावातल्या घरातल्या लोकांना सुद्धा या सुविधा नव्हत्या. तर व्हॅनिटी व्हॅन ठेवणं हा एकच उपाय होता, दुसरं काही पर्याय नव्हता. त्यात सुद्धा काय झालं, आम्हाला ती व्हॅन लांब कुठेतरी 2-3 किलोमीटरवर ठेवायला लागायची, कारण रस्त्यामध्ये वायर्स येत होत्या आणि त्या वायर्सला अवॉइड करून ती व्हॅन नेणं सोपं नव्हतं. इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन बंद करा तेवढ्या वेळासाठी, आणि तेवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी 2 ते 3 लाख रुपये ते मागत होते की ते बंद करणार, एक 10 मिनिटासाठी आमची व्हॅन जाणार आणि परत ते जोडणार.
तर हे मराठी इंडस्ट्रीला खरंच परवडत नाही. नाही बरोबर. केवळ ती व्हॅन तिथे. मग अशा वेळेला काय व्हायचं, जवळपास कोणाचं तरी घर आहे, मग त्यांच्या घरात त्यांना पैसे येऊन तिथे सोय केली जायची, ऍटलिस्ट लेडीज मेंबरशिप. हो. त्यामुळे हा नाईलाज असायचा. आणि गावात घरात कसे टॉयलेट्स असतात तुम्हाला हो. नाही, मी चिनूच्या वेळेस बघितले, भंडारदाऱ्याला शूट करत नाही. अजून निर्मातीची मुलगी म्हणून तुम्ही जे बोलताय ना, एकदम बरोबर बोलताय. पण तुम्ही बघा ना, सिनेमा करताय तुम्ही, श्यामचे एवढा छान सब्जेक्ट आहे जो 100 वर्षाने या सिनेमाला अप्रिशिएट केला जाईल, तर तिथे हे सॅक्रिफाईस मान्य करते मी. पण जे सिरियल आहे जिथे एक सेट रोजच लागतो, जिथे वर्षानुवर्ष तुमची फॅक्टरी चालते, जिथे तुम्हाला माहिती एक बाथरूम बांधायला काही जात नाही, कमोड मिळतं 10,000चं, तिथे असं माझं म्हणणं आहे. अदरवाईज एक फिल्म सोय करून पण एक फिल्म निर्माती म्हणून मी कम्प्लिटली तुमच्यावर ऍग्री करते, कारण मी पण हे बघितलंय कम्फर्टमध्ये. पण महाराष्ट्रात मला तुम्ही म्हणाला तसं वॉशरूमचं तिकडे नाही जाणवलं, महाराष्ट्रात अगदीच प्रकर्षाने जाणवलंय. पण आता आय होप हे जे सिनारिओ आहे चेंज होतील, हळूहळू व्हायला पाहिजे. इन्फ्लुएन्शियल लोक जे तुम्ही आहात, की आपण आवाज उठवला तर कुठेतरी मे बी ज्या फिमेल पॉलिटिशियन्स आहेत कदाचित त्यांच्यापर्यंत हे पोहोचलं. नाही, निर्मात्याने काहीतरी जिकडे शक्य आहे तिथे तरी सोय करायला पाहिजे. जेवढं मी ट्रॅव्हल केलंय, ऍटलिस्ट तिरुपतीला सहज गेली होती का? हो, सहज. म्हणजे म्हटलं ना, आयुष्यात थोडंसं आपल्याला तो पुश लागतो किंवा काहीतरी, आता चला ठीक आहे, आपण थोडे न खचता एक नवीन गोष्टीला सुरुवात करायची असेल तर हे झालं होतं. सो मी म्हटलं आशीर्वाद घेऊयात बालाजींचा, म्हणून गेले होते. तर मला तुमचाही किस्सा आपण बोललेलो होतो तो ऐकायला आवडेल तिरुपतीचा. माझा मोठा मुलगा लहान होता, त्याला 2-1 वर्षाचा होता, आणि माझी एक साऊथ इंडियन मैत्रीण होती. तो सतत आजारी पडायचा. तर ती म्हणाली, अगं तू बोल ना तिरुपतीला, केस देईन म्हणून, बघ लगेच फरक पडतो. तर मी बोलले की त्याला बरं वाटू दे, मी केस देईन असं. आणि त्याला खरंच बरं वाटायला लागलं. तर मला माझा नवस फेडायचा होता, म्हणून मी आणि माझे मिस्टर आम्ही तिरुपतीला गेलो होतो. तर मी म्हटलं त्यांना की मी केस देते. त्यांना हा शॉक होता, काही नाही. म्हटलं मी बोलले मी देणार. तर त्यांनी मला केस देऊ दिले नाहीत. मग मी परत मुंबईला आलो आणि माझ्या मैत्रिणीने म्हटलं, बघ मी असं बोलले, पण मला मिस्टर दे. कारण आपल्या हिंदू याच्यामध्ये, आपण मराठीमध्ये लग्न झालेल्या बाईने केस देणं म्हणजे अशुभ समजतो ना. तर ती मला, अगं वेडी आहे मी, काय तू नाही त्या मुलाचे केस द्यायचे बोलले होते, पण मी नवस मागताना मी बोलले होते मी माझे केस देईन. असेच बरेच दिवस गेले. मग बिझनेसमध्ये काही अडचणी यायला लागल्या. तर मला सारखं जाणीव व्हायचं की मी असं बोललेली आहे आणि मी हे करत नाहीये. तर मिस्टरांना मी म्हटलं की मला असं वाटतं ह्या अडचणी तुला येत आहेत ना, तू मला माझा नवस फेडू देत नाही म्हणून येत आहेत. तर खरंच का मीना, तुला असं वाटतंय? म्हटलं हो. मग आम्ही पुन्हा मी दरवर्षी तिरुपतीला जाते. तेव्हा गेले, तेव्हा मी केस दिले, देवाचं दर्शन घेतलं, पूर्ण टक्कल केलं होतं. बापरे. आणि म्हणजे आज कोणी हे बिलीव्ह नाही करणार आज, आणि करायला पण. आणि मी म्हणजे एकदम पीकला होते, टीव्हीवरती न्यूज, म्हणजे वर्किंग असताना तुम्ही गेलेलो होते. पण त्यानंतर काय केलं, मी आल्यानंतर सांगितलं की मी असं केस दिलेत. मग मी वीग बनवून घेतला होता. बापरे. आणि तो वीग लावायचे बरेच दिवस. मग त्यानंतर थोडे केस आल्यानंतर बॉयकट झाल्यानंतर सगळ्यांना कळलं होतं या कारणासाठी मी केस दिलेत म्हणून. म्हणजे ग्लॅमरच्या ह्याच्यात तेच म्हणते. पण म्हणजे वेगळी बनवून घेतलं म्हणजे तुम्ही अपडेटेड पण तेवढेच, आणि पण म्हणजे आपण विचार करू साधारण बॉयकट एवढे अगदी झाल्यानंतर मग वीग लावायचं सोडून दिलं. मी एकटी न्यूज रीडर होते की माझा बॉयकट होता. आणि मग तो बॉयकट मी कित्येक वर्ष तसाच म्हणजे काही फरक पडला नाही. आणि मिरेकल म्हणजे खरोखर माझा मुलगा त्यानंतर सर्दी खोकला काही झालं नाही. वाव. पण इट्स गट्सी हे की वर्किंग असताना, म्हणजे आज आता म्हणजे सांगायचं की आईला म्हणजे घरी आमच्या केस तुझे लांब केस म्हणजे थोडे कापायचे झाले तरी टेन्शन येतं. तुम्ही त्यावेळेस वर्किंग असताना पूर्ण टकलू झाले होते. दॅट इज. आणि डोक्याला चंदन लावलं होतं पूर्ण, आणि तसं ह्याने देवाचं दर्शन घेतलं. वाव मस्त. म्हणजे हा वर्किंगचं नव्हतं माहिती मला की. दॅट इज अमेझिंग. मस्त. आणि आता मराठी चित्रपटांचं निर्माता होणं खूप कठीण झालंय. म्हणजे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्तच माहिती आहे, सलग 2 चित्रपट आता तुमचे झाले, पण खूप लेवलला कठीण आहे. खूप गणित आहे, खूप समीकरण आहे. तर ते जमवून सगळं करणं मला माहिती नाही, पण मला आवडेल नक्की या क्षेत्रात
निर्मितीकरण पण बघायला अनुभव, तुमच्याकडे येऊन टिप्स घेईन मी. निर्मिती आणि दिग्दर्शन दोन्ही. येस. आणि ऍक्टिंग तर माझ्याकडनं कधीच सुटणार नाही. मला वेगवेगळ्या भूमिका करायला आवडतील. प्लीज, मी फक्त सुंदर नाहीये तर मला ऍक्टिंगही येते आणि मला वाटतं सगळ्या वेगवेगळ्या भूमिका मी करू शकते. तर ह्या माध्यमातून मी सगळ्या आपल्या इंडस्ट्रीतल्या लोकांना सांगते, जे ऑब्व्हियसली बघणार आहेत, की वेगवेगळ्या भूमिका करायच्या तर मी रेडी आहे करायला आणि होपफुली मिळतील. सो नक्कीच मिळतील. येस. आणि थँक्यू सो मच इकडे बोलवल्याबद्दल. पण अमृता मॅम, जाता जाता मी तुम्हाला पुन्हा थँक्यू म्हणेन. मी आल्यापासून थँक्यू म्हणतेच आहे, की अप्रतिम वाईन, चहा आणि मस्त प्लम केक, मजाही येते. आणि मी म्हटलं तसं तुमच्या इकडे यायची कुठलीच संधी मी सोडत नाही, बिकॉज मला खूप मजा येते. पण आज आहे ना, मी म्हणेन हा मला इंटरव्ह्यू वाटतच नाही. म्हणजे तुमच्याशी बोलले तेव्हा असं वाटलं ओके आता आपल्याला ह्या मुद्द्यावर बोलायचंय आणि हे पण इथे आले ना, मी कितीतरी गोष्टी ज्या मला वाटलं नव्हतं मी बोलीन कधी, त्या बोलून गेले. तुम्ही कुठेतरी हळचकन ते काढून घेतात. असं खूप गोड जशा दिसतात, गोड असतात, तसं ते मला नक्की माहितीये की जे आपण स्वप्नातले राजकुमार वगैरे या विषयावर माझी आई नक्की विचारणार आहे मला. पण मला खूप कळत मी खूप छान गप्पा मारल्या. म्हणजे खूप वेगळ्या लेवलला गप्पा टप्पा केल्या. तर मला असं वाटतं तुमच्या चॅनलची हीच खासियत आहे, अमृता फिल्म्स या चॅनलची. सो जर तुम्हालाही हा चॅनल आवडत असेल, मी तुमचे इंटरव्ह्यूज बघितले, रादर महेश सरांचा बघितलाय, अशोक सरांचा बघितलाय, खूप कॅज्युअल होतात आणि त्यातनंही खूप सारे मुद्दे बाहेर पडतात. जसं आज आपण निर्मितीकरण बद्दल बोललो, एक ऍक्ट्रेसची जर्नी बद्दल बोललो, तसं मी बऱ्याच मुद्द्यांवर ऐकलेलं आहे सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये. तर गोड गप्पा पण मुद्दे सूद असतात. त्यामुळे मला खरंच आवडतं तुमचे सगळे एपिसोड्स बघायला. आणि तुम्ही बघितले नसेल तर सगळे एपिसोड्स बघा अमृता फिल्म्सचे. आणि हा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जे महत्वाचं आहे. आणि जर तुम्हाला आमचा हा इंटरव्ह्यू नाही म्हणणार, गप्पा टप्पाचं सेशन आवडला असेल तर ते कॉमेंटमध्ये सांगा. म्हणजे तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे असतील माझ्यासाठी थ्रू त्यांच्या चॅनल थ्रू, तर मला त्या सांगतीलच. अमृता मॅम, माझ्यासाठी काही प्रश्न आले तर तुम्ही सांगा. त्यामुळे प्लीज काहीतरी प्रश्न किंवा काय अजून तुम्हाला हवंय आपण पुन्हा करू शकतो. म्हणजे मी तुम्हाला म्हणते, युजली गप्पा टप्पा मध्ये नंतर होस्ट म्हणतो की ओके बाय, नाव यू गो, बट देन आय एम सेइंग नाही मला थांबायचंय, मला आणखीन बोला. ही जादू आहे मला वाटतं तुमच्या शोची. सो मस्त असंच. आय एम व्हेरी हॅपी. थँक्यू पुन्हा बोलवल्याबद्दल. आणि मी परत येणार. हो नक्कीच, मी परत येणार. येस. बरं, छोटेसे तुला गिफ्ट. येस. बापरे, छोटं. हे सीरो तर्फे आहे. याचे सगळं डिटेल्स तुला मी नंतर पाठवते. येस. हे GD पोळ फाउंडेशन तर्फे हे आहे. हर्बल टी आणि ऑइल्स वगैरे आहे. बापरे, हे पण सगळे ऑर्गॅनिक. हो, हे सीरो इज समथिंग मी डेफिनेटली वापरलेलं आहे. एनजीओ, अॅनिमल एनजीओ असल्यामुळे मला खूप कामी पडतं. शिवानी माझं कनेक्शन याच्यामुळे भरपूर लेवलला. हे डॉक्टर शिवानी तर्फे ओरल हेल्थ प्रोडक्ट आहे. शिवानी. आणि हे ऑरा कंपनी तर्फे हे वेगवेगळे ऑर्गॅनिक सोप्स आहेत. व्हेरी नाईस. हे छोटं नक्कीच नाहीये. सगळे वापर आणि सांग कसे आहे, तुला आवडले की. येस. मी त्यांना टाटा कंपनीना नाही, सगळ्यांना ऑरा, शिवानी, थँक्यू सो मच. मस्त, मी सगळंच वापरेन. यांचं मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल सुद्धा आहे. DD पोळ फाउंडेशन. आपण पुण्याला जातो ना, पुण्याला पोळ फाउंडेशन. वाव, हर्बल टी. वाव, हर्बल टी आहे, वेगवेगळे ऑइल्स आहेत, उठणं आहे, सगळे कसं ना मस्त आयुर्वेदिक. खूपच. म्हणजे मी म्हंटल ना, नवीन वर्ष खूप डिसिप्लिन मध्ये मी सुरुवात करणार आहे हेल्थसाठी. आणि सेरोचं तर मला माहितीच आहे. 250-300 प्रोडक्ट आहेत. येस. सगळे डिटेल्स मी तुला पाठवते किंवा ते वाव, ब्रश मॅजिक, अमेझॉनवर सगळे हे प्रोडक्ट. हो, हे तर बेस्ट आहे. सो वापर आणि मग सांग. येस, आय एम व्हेरी हॅपी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. यू वेलकम. I'm